पाणी वाचवायची व्हिडिओ बघताय आणि स्वतः पाणी वाया घालताय. चाव्या जर बंद करत जा की. मोकळ्या बाटल्या कशाला ठेवतो? बाहेर टाकले बॉटल सगळं टाकायची. प्लास्टिक कशाला बाहेर टाकते खिडकी? अरे सौरभ, एका बाटलीनं काय होते मर्दा? प्लास्टिकच्या पिशव्या बाहेर टाकतो आपण, त्यानं भरपूर परिणाम होतो. एकानं होतोय असं नाही, असे एक एक करून हजारांनी टाकले तर 1000 क्वांटिटी मध्ये प्लास्टिक बाहेर जाते आणि त्याच्यामुळे होणारे परिणाम आपल्याला माहिती आहेत. एकानं काय होते असं जर म्हटलं नाही तू, एक एक झाल्यानंतर महापूर आला मुंबई, त्याच्यानंतर पाणी ड्रेनेजचं बाहेर जायसाठी वाटा मिळाला आणि कशामुळे? प्लास्टिकमुळे ब्लॉक झाले सगळे ड्रेनेजचे रस्ते. त्याच्याबरोबर आपल्याला माहिती आहे प्लास्टिक मधून जे खाणं असते ते बाहेर टाकतोय आपण प्लास्टिक कॅरी बॅग मधून वगैरे, त्यामुळे त्या जनावरांवरती किती त्याचा परिणाम होतोय आणि ते करतात त्यांच्या आरोग्यासाठी ते हानिकारक आहे. आणि सरकारने किती जरी या गोष्टीवरती आळा घातला नाही, जोपर्यंत जनता ह्या गोष्टीमध्ये पुढाकार घेत नाही, स्वतःपासून सुरुवात करत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टीवरती आळा घालणं खूप कठीण. सरकार नियम बनवू शकतं, सगळ्या गोष्टी करू शकतं, पण ते पाळणं आमच्या हातात असते. असं आपण इतकं दुर्लक्ष केलं त्या गोष्टींकडे, त्या गोष्टी सॉल्व्ह होतील असं नाही. त्यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्यायला लागतो. हो, एका बाटलीला होत नाही एवढं तुम्ही काय विचार करलाय? सगळं गाव कचरा टाकायला लागले इथं, आपल्याला काय एवढं एका बाटलीत तुम्ही विचार करलाय? प्रत्येकाने एकेकाने एक एक बॉटल टाकले, 1000 जणांनी 1000 बॉटल टाकल्या का नाही? टाकलंय की. मग प्रत्येकानं असं एक एक बॉटल आपल्याकडची जर कचरा कुंडी टाकली ती रिसायकलला जाईल. गव्हर्नमेंट त्याच्यासाठी घंटागाडी पाठवते. इतका सगळा खर्च करतोय कशासाठी? कारण हे सगळ्या गोष्टीवरती आळा यासाठी खर्च होतो. नगरपालिकेला आपण पैसे कशाला देतोय? मग कचरा काढायचं देतोय की आपण, घरपाळा पाणीपट्टी कशाला देतोय आपण? अरे पण कचरा कुंड्यात तुमच्या जिथे ठेवलेले ते कचरा टाकला तर त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे की नाही उचलून घेण्यासाठी? तुम्ही असं कुठेही टाकलं तर त्यांनी तुमच्या घरात घुसून किंवा तुमच्या बॅकयार्ड मध्ये घुसून कचरा काढतात. तुम्हाला काय बोलून उपयोग नाही. आणि जॉग्राफी शिकतो आपण, जॉग्राफी टिकवायची कशी? नाही, तुम्हाला काय बोलून उपयोग नाही. जा तुम्ही डिपार्टमेंटला. बघ विचार कर थोडा. करतो बघतो. चला विचार कर. सकाळी पाणी पण वेस्ट, आता हे वेस्ट, किती सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. पण सांगायचं सगळ्यांना, शिक्षण आपण शिकलेले लोक अशिक्षितांना आपण सांगायचं का आपण कशा गोष्टी करायच्या. सकाळचा काही तुम्ही काय लेक्चरच लावलाय की? वाईट वाटलं त्या गोष्टीबद्दल म्हणून बोलतोय. एवढा विचार कर त्या गोष्टीबद्दल. काय होत नाही, कोण विचार करत नाही या गोष्टीचा, आपण जर कशाला करायचं? कोण करत नाही म्हणून आपण करायचं असतं. करायचं घेऊ त्याला. What's their contribution? No, I'm not going in detail in that. And if you see the modern period, so it's computers nowadays we are using software also. So this period is. Mark, come here. काय सर?
तुला पास्टमध्ये जायचं का रिसर्च फास्टमध्ये तू तयार आहेस? नाही सर मी तयार नाही. तुला जावं लागेल. रिसर्चसाठी सगळ्यांना कंपल्सरी आहे. पास्ट आणि फ्युचरची जर सांगड घालायची असेल तर आपल्याला तुला तिथलं ओव्हरऑल घ्यावाच लागेल. ठीक आहे सर जातो सर. आता जायला लागणार. चला